मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. अजित पवारांवर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आणि आता समोर उभा आहे एकच प्रश्न, व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? अजितदादांच्या जागी बारामतीचा आमदार कोण होणार? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? हे सगळे प्रश्न आहेत, पण हे प्रश्न फार मोठे नाहीये, कारण त्या फक्त प्रक्रिया आहेत. त्या यथावकाश पूर्ण होतीलच. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस या संघटनेचं काय होणार? आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या 3 प्रमुख शक्यता समोर दिसतात. पहिली शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपला नेता आपल्यातून निवडतील आणि पुढची वाटचाल करतील. पण हे खूप सोपं नसेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांची गर्दी आहे खरी, पण अजित पवारांच्या तोडीचं सर्व मान्य होईल असं नेतृत्व नाहीये. शिवाय मराठा बहुल नेत्यांच्या या पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना जात या फॅक्टरच्या मर्यादा आहेत. अजित पवारांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या हाती ही धुरा देता येईल खरी, पण सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार हे तितके मुरब्बी राजकारणी नाहीयेत. दुसरी शक्यता, दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होईल. शरद पवार त्याचं नेतृत्व करतील. पण यातली सगळ्यात प्रमुख अडचण असेल ती शरद पवारांचं वय. 90कडे झुकणाऱ्या शरद पवारांसाठी आजच्या परिस्थितीमध्ये पक्षाचं नेतृत्व करणं सोपं नसेल. अजित पवारांचे अनेक नेते शरद पवार यांच्याबद्दल आदरच बाळगून आहेत, पण आदर आणि भूमिका या सध्याच्या राजकारणामध्ये फारशा महत्त्वाच्या नाहीयेत. त्यामुळे शरद पवारांचं नेतृत्व सत्तेसह येणार असेल तर हे नेते ते मान्य करतील, नाहीतर ही शक्यता सोपी नाहीये. तिसरी शक्यता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते भाजपाच्या छायाछत्रामध्ये सुखी होतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते हे त्यांच्या मतदारसंघांचे संस्थानिक असल्यासारखे आहेत. ते पक्षामध्ये आहेत, पण तरी त्यांची स्वतंत्र ताकद बाळगून आहेत. त्यामुळे वेळ आली तर भाजपच्या छत्रछायेमध्ये जाणं हे या नेत्यांना फार कठीण नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत या 3 पैकी कोणतीही शक्यता अस्तित्वात आली तरीही ती खूप सोपी नसेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही आता एकट्या पक्षाची वाटचाल नसेल, तर राज्यातल्या इतर 2 पक्षांसोबतची वाटचाल असेल. अजित पवारांनी ते आव्हान बऱ्याच अंशी पेललं, पण पुढच्या नेतृत्वाला ते किती पेललं जाईल हा महत्त्वाचा सवाल आहे. या सगळ्या संदर्भात चर्चा करूया, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्यातला एक रिपोर्ट. अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे कर्तबगार आणि धडाडीचे नेते. पण बुधवारी एका विमान अपघातात अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं. बारामतीत आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार आज आपल्यामध्ये नाही यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांचं जाणं हे वेदनादायी आहेच, पण तितकाच वेदनादायी सवाल आहे, पुढे काय? अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा सवाल आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठीची चर्चा दुपारपासूनच सुरू झाली. उपमुख्यमंत्री पदाची धुरा जर सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यायची असेल तर त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधिमंडळामध्ये निवडून जावं लागेल. बारामती मतदारसंघाचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत ते अजिबात कठीण नसेल. पण याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे इतरही शक्यतांची चर्चा आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट एकत्र येतात की स्वतंत्र राहतात यावरही या शक्यता अवलंबून असतील. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेसाठी पवार काका पुतण्या एकत्र आलेच होते. त्यामुळे आता पुढे काय करायचं यामध्ये राजकीय समीकरणांसोबत कौटुंबिक समीकरणं सुद्धा महत्त्वाची असतील. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषकांचं पॅनल, ज्यामध्ये आहेत राजकीय विश्लेषक विकास वैद्य. विकासजी नमस्कार. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोहप्ता आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. आणि मकरंद मुळे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. मकरंदजी नमस्कार. नमस्कार. प्रवीण सर, कालपासून आपण सगळेजण ही बातमी ऐकतोय आणि मला वाटतंय माझ्याप्रमाणेच आपण सगळेजण अजूनही ती प्रोसेस करण्याचाच प्रयत्न करतोय, कारण कुणालाही ते अजून पटत नाहीये मनामध्ये की हे असं खरंच झालंय म्हणून.
अजित पवारांसारखं नेतृत्व ज्याच्याकडे अनेक जण राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा बघत होते, ते अचानकपणे आपल्या सगळ्यांमधनं निघून जाणं ही पोकळी आहे मोठी महाराष्ट्राच्या राजकारणात. पण आज अजित पवारांचे अंत्यसंस्कार झाले, सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्यात आणि आता हा प्रश्न विचारावा लागतोय की आता काय पुढे काय, असं विचारताना अनेक प्रश्न मनात येत आहेत. एवढ्या वर्षांच्या राजकारणात तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातले काही नेते असे अकाली जाताना बघितलेत, पण आज जेव्हा अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या आपल्या नेत्याचं आपल्यातून जाणं जेव्हा बघता आणि राज्याच्या या राजकीय परिस्थितीमध्ये बघता, कुठले महत्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या मनात येत आहेत? आणि कविता, एक प्रश्न आहे की आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हा पुढच्याच महिन्यात सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवार हे या आपल्या अर्थसंकल्पाची तयारी करत होते. बरोबर. आणि सेक्रेटरिएट पॅनल सकट या अर्थसंकल्पाची पूर्णांश तयारी अजितदादांनी सुरू केली होती. म्हणजे राज्यामध्ये आर्थिक परिस्थितीची जी काही ओढाताण जी आहे ती कशी दूर करायची याचा प्रामुख्याने जो विचार अजितदादा सातत्यानं करत होते. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांमुळे पूर्णांशी ते निर्धास्त होते, निश्चिंत होते. की राज्याच्या समोर असलेले जे काही आर्थिक संकट आहे या संकटातून अजितदादा आपल्याला सावरतील, आपल्याला बाहेर काढतील याची पूर्ण खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असल्यामुळे ते निर्धास्त होते. आणि अजित पवारांचं खूप त्याच्यावरती काम चालू होतं. आणि अजितदादा जाणं हे जसे राज्य सरकार पुढची जी काही पोकळी आहे तसेच त्यांच्या पक्षासाठी ही खूप मोठा खड्डा आहे. बरोबर. पण अजित पवारांसारखा धुरंधर नेतृत्व आता त्या पक्षामध्ये राहिलेलं नाही. कारण इतर जे नेते आहेत त्यांच्याविषयी वेगवेगळी कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये अडी आहे. अजित पवारांच्याकडे जे नेतृत्व कौशल्य होतं, निर्णय घेण्याची हातोटी होती, त्यांनी अगदी शरद पवार साहेबांनाही अगदी त्यांना दूर काढून आपला पक्ष सत्तेसाठी पुढे नेला आणि सत्तेमध्ये त्यांनी खूप चांगलंही काम केलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्ष आता जर चालवायचा असेल तर अजित पवारांसारखा नेता त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही, हे आता उघड स्पष्ट दिसतंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी या सुनेत्राताईंची भेट घेतली. बरोबर. आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पण एकूणच पक्षासाठी हे जे काही आज घडलेलं आहे अजितदादांच्या संदर्भात त्याच्याविषयी पक्ष आजही खूप मोठा धक्का आहे आणि तो काही लगेच सावरला जाईल असा धक्का नाहीये, कारण अगदी ध्यानीमनी नसताना हे झालेलं आहे. आणि शिवाय पक्षानं 2023 ला आपली एक वेगळी वाटचाल सुरू केल्यानंतर आव्हानं काही कमी नव्हती, त्या आव्हानांना तोंड देत असताना हे झालेलं आहे. त्यामुळं हे आव्हान आणखीन मोठं, त्याची तीव्रता आणखीन वाढते. मकरंद सर, आता यामध्ये एक दोन प्रश्न आहेत ज्याची तात्कालिक किंवा लगेच उत्तरं शोधावी लागतील. त्यातला पहिला आहे की अजित पवार यांच्या जागी कोण असणार? त्या जागा दोन असतील, एक असेल मंत्रालयामधली आणि दुसरी असेल पक्षामधली. आता पक्ष नेतृत्व आणि मंत्रालयामधलं उपमुख्यमंत्रीपद यासाठी निवड करताना काय काय आव्हानं असतील, चेहरे काय काय समोर असतील आणि ते निवडताना आव्हानं काय असतील? असं एक कविता मॅडम की अजून आज अंत्यसंस्कार झालेत आणि 10 दिवस पूर्ण व्हायचे. त्याच्यामुळे आपण जे सगळे तर्क वितर्क आणि चर्चा ज्या गरजेच्या आहेत आणि त्या टाळता येणार नाही त्या करतोय, पण जितकं आपल्याला विवेक आणि संयम ठेवता येईल तितके सगळे मिळून ठेवावं असं मला वाटतं. म्हणजे आपण तसेच सगळे आहोत. तुम्ही जो अगदी मुद्दा म्हणलाय की मुळात आता असं आहे की पूर्ण पवार कुटुंब अतिशय शोकाकुले दुःख सागरात बुडाले. त्याच्यामुळे ते काही कोणत्या मनस्थितीत असतील, म्हणजे हे ठीक आहे की दीर्घकाळ समाजकारण राजकारण बघितलंय, त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. वेळप्रसंगी आपल्या भावनांना बाजूला ठेवून अश्रू लपवत ज्या पक्षाचं आपण नेतृत्व करतोय त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरता त्यांना काही निर्णय करावे लागतील. पण काही दिवस अजून जावे लागतील. बरोबर. आता त्यातलं म्हणजे मला जे दिसतं की एकतर असं आहे की आता ज्या चर्चा सुरू आहेत असं आपण ऐकतोय की एक तर सुनेत्राताईंना विनंती करणं स्वाभाविक आहे आणि पवार कुटुंबियांपैकीच म्हणजे सुनेत्राताई किंवा अजितदादांच्या मुलांपैकी कोणीतरी यांनी पुढाकार घेणे याच्याकरता आवश्यक आहे किंवा ते संयुक्तिक ठरेल राजकीय दृष्टीने आणि भावनिकदृष्ट्या त्या दृष्टीने पक्ष एकसंध राहू शकतो. म्हणजे सगळेजण त्याला एक आज वेगळ्या प्रकारची सहानुभूती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे मतदान काही दिवसांनी होणार आहे, त्यामुळे अजितदादांचं कालचं जे दुर्दैवी अकाली निधन झालेलं आहे ते त्याच प्रचाराकरता बाहेर पडले होते.
तेव्हा तो एक मुद्दा राष्ट्रवादीच्या पुढे आत्ता आहे. तर ह्या सगळ्याचा निर्णय करताना म्हणजे एकतर अजितदादांच्याच कुटुंबातलं कोणाला तरी निवडणं ते आता आवश्यक ठरणार आहे, उपयोगी ठरणार आहे. असं आहे की असे प्रयोग म्हणजे विशेषतः काही वेळा कसं असतं की एक सामूहिक नेतृत्वाचा विचार करावा लागतो. पण प्रादेशिक पक्षांची जी जडणघडण असते तिथे एक ठाम आणि ठोस नेता लागतो. अजितदादा तसे ठोस आणि ठाम नेता होते. त्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे पक्षाच्या विभाजनानंतर ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी समर्थपणे ते सगळं वाहून नेलेलं आहे. तर कदाचित असं होईल की लगेचच अजितदादा इतकंच कौशल्य आता जे कोणी त्यांचं नेतृत्व करणार आहेत त्यांचे वारसा सांगणारे वारसदार त्यांच्याकडे नसेल, पण किमान ते अजितदादांचेच आहेत या भावनेतनं आत्ता पक्ष एकसंध राहायला एक मदत होऊ शकते. दुसरं मला जे वाटतं की आपण कालपासनं जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया, त्यांचा आजचा लेख आणि कालची त्यांची देहबोली बघितली तर राजकारणाच्या पलीकडे एक खूप मोठं वैयक्तिक नुकसान झालंय असं एक त्या सगळ्या देहबोलीतनं आणि वक्तव्यातनं काल जाणवत आहे. ते केवळ देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका असं नाही, भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर ते केवळ ते राजकीय उपचार नाहीये तर एक भावनिक काही नातं वेगळं होतं. म्हणजे दुसरा आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की अजितदादा पवार हे ज्यावेळी नागपुरात अधिवेशन होतं त्यावेळी एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांचे सगळे आमदार हे संघाच्या मुख्यालयात भेटायला जायचे, रेशीम बागेत जायचे, तिथे भेटायचे, फोटो त्याचे प्रदर्शित होते. पण अजितदादांनी असं काही केलं नाही. त्यामुळे एकीकडे अजितदादांनी आपलं जे पुरोगामित्व किंवा धर्मनिरपेक्ष होती ती जपली, पण असं असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे काही एक समर्थक आहेत, अनुयायी आहेत, त्यांच्यात अजितदादांविषयी कुठेही राग, चीड नव्हती. एक वेगळ्या प्रकारची भावना आणि आपुलकी होती. त्यामुळे जसं आता राष्ट्रवादी समोरचे जे प्रश्न आहेत त्याच्याचप्रमाणे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या समोर सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न निश्चित असू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अर्थ विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यामुळे कदाचित असं होईल की यावेळेस मुख्यमंत्रीच अर्थसंकल्प मांडतील आणि अजितदादांचं जे काही स्वप्न आहे किंवा त्यांना जे या अर्थसंकल्पातनं पूर्ण करायचं आहे त्याची एक मुहूर्त मिळेल किंवा त्याचं ते एक उद्दिष्ट त्याच्यातनं ते मांडू शकतात असं एक वाटतं. दुसरा थोडा मी जास्त वेळ घेतो. तिसरा जो मुद्दा आहे की आपल्याला जे एक चर्चा आणखीन आहे की विलिनीकरण होऊ शकतं का. पण परत लक्षात घेतलं पाहिजे की आता दीर्घकाळ महाराष्ट्रात निवडणुका नाहीये. म्हणजे बरं अजितदादांच्या बरोबर जे आलेले आहेत ते आता सत्तेत आहेत. मग ते विलिनीकरण करताना सत्तेत राहून विलिनीकरणात सहभागी व्हायचं का सत्ता सोडून द्यायचं आणि एकच पक्ष करायचा हा प्रश्न आहे. दुसरं हे तर निश्चित आहे आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुकातनं बघितलं. मला वाटतं सर मकरन सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी येते तिसऱ्या मुद्द्यासाठी तुमच्याकडे. विकास सर ज्या मुद्द्यावरून मकरन सरांचं कनेक्शन आपल्याशी तुटलेलं आहे तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. शरद पवार यांचा मुद्दा की शरद पवार यांचं नेतृत्व आता पुन्हा या पक्षाला एकत्रीकरण विलिनीकरण होऊन लाभेल का. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवी की काल जेव्हा शरद पवार माध्यमांच्या समोर आले तेव्हा ते म्हणाले की मला माध्यमांच्या समोर खरं तर यायचं नव्हतं पण त्यांना ती कॉन्स्पिरसी थिअरी खोडून काढायची होती म्हणून ते आले होते. पण तो जो आवाज त्यांचा होता कालचा आणि त्यांच्या बोलण्यामधला जो कंप होता त्यातनं कधीही न पाहिलेले शरद पवार महाराष्ट्रानं बघितले होते. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे पवार कुटुंबियांची यथावकाश सावरतील सुद्धा, पण या परिस्थितीमध्ये शरद पवार पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा हाती घेतील असं वाटू शकतं का. नाही याच्यामध्ये म्हणजे तो आपण बरोबर ऑब्झर्व केलं आणि मकरंजी आणि प्रवीणजींनी जो एक कॉमन मुद्दा सांगितला त्याच्यावर तर मी येतोच. पण मुळात कसं आहे की शेवटी शरद पवारांचं त्यांचं जे घरचं नातं होतं पवार कुटुंबियाचं त्याच्यामुळे तो निश्चितपणे जसं आपण बघितलं असेल की ते एकमात्र नेते होते की त्यांनी उतरल्यानंतर पहिल्यांदा अपघाताची नीट माहिती घेतली, काय झालं काय नाही. आणि शेवटी जे घरातल्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख. पण याच्यात महत्वाचा भाग कसा आहे की जसं माझं काही इथल्या काही जे अजित पवार गटामध्ये जे आले अजित पवारांसोबत तर त्यांना ते फारसे उत्सुक नाहीये शरद पवारांशी मिळवून घेण्यामध्ये. त्याच्यामुळे मुळात शरद पवार हे काय करतात किंवा शरद पवार यांच्याशी कसं मिळवून घेतात किंवा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का किंवा शरद पवार काय पाऊल उचलतील हा महत्वाचा भाग आहे. पण मुळात अजित पवारांसोबत जे गेले आहेत त्यांची अशी भावना होती काल की आम्ही पोरके झालो आता, म्हणजे कोणाकडे बघायचं. म्हणजे त्यांची अशी फारशी इच्छा त्यांच्यामध्ये नाहीये की आपण शरद पवारांसोबत गेलं पाहिजे किंवा शरद पवारांच्या नेतृत्वात पुढे विलिनीकरणाचा भाग आहे तो तर अर्थात आता तो फारच गौण आहे. कारण मुळात त्याच्यामध्ये
अजित पवार गटाकडे सध्या सत्ता आहे. त्याच्यामुळे शरद पवार कुठलं पाऊल उचलतात त्याच्यापेक्षा एक एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे इथे, की जो मकरंजी आणि प्रवीणजींच्या याच्यामध्ये प्रकर्षाने आला, तो म्हणजे काल जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतकं अस्वस्थ, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड ताण होता. कारण त्यांनी एक दोन प्रकट मुलाखतीमध्ये हे ओपनली सांगितलं होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडून निघून गेलं होतं, की मी अजित पवारांसोबत जास्त कम्फर्टेबल आहे. हो, त्याच्यामुळे प्रॅक्टिकल तो जो आहेत एक ते जास्त असं समजूतदारपणा म्हणायचं होता, ते. हा, तर तो जो एक समजूतदारपणा त्यांच्यामध्ये होता, त्याच्यामुळे अजित पवार हे एनसीपीचं नेतृत्व करायचं आणि महायुतीमधला समन्वय. हम्म. तर म्हणजे काही ठिकाणी खासगी देवेंद्र फडणवीस यांनी हेही म्हटलं होतं की मी काही काही निर्णय हे त्यांना गृहीत धरून घेऊन घ्यायचो, की हा हा निर्णय मी जर घेतला तर हा अजित पवार याच्यावर आक्षेप घेणार नाही. हम्म. त्याच्यामुळे तो जो एक म्हणजे कालचं जी काही घटना घडली, हम्म. त्यांनी एक फार मोठा एक प्रचंड पेच निर्माण झालेला आहे. बरोबर. तो एनसीपी साठी जसा आहे तसा महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक दिशा पण त्यांनी बदलू शकते. बरोबर. आता जसं ही चर्चा सुरू आहे की सुनेत्रा पवारांना राज्याच्या राजकारणात आणायचं किंवा त्यांना उपमुख्यमंत्री करायचं, असं पण एक सुरू आहे. पण हा नंतरचा भाग आहे. पण आता या क्षणी म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की प्रफुल्लभाई असतील किंवा सुनील तटकरे असतील किंवा इतर बाकी नेते असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यामध्ये कोणामध्ये ती एक मास लिडरशिप. कारण मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो, कदाचित तुम्हाला इकडलं विदर्भातला तो भाग माहिती नसेल, की हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की विदर्भात दोनच मोठे पक्ष आहेत, काँग्रेस आणि आणि भाजपा. भाजप. बरोबर. हा, पण इतर पक्षांनी तिथे फारशी कधी अशी ज्याला काय म्हणतात की प्रयत्न हा पक्ष वाढवण्यासाठी, पहिल्यांदा मागच्या वर्षी अजित पवारांच्या एनसीपीनी एक मोठं राज्यस्तरीय मेळावा घेतला. त्याला त्यांनी चिंतन शिबिर म्हणून नाव दिलं आणि पूर्ण 2 दिवस अजित पवार इथे होते. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आणि चर्चा केल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग त्यांनी आपल्या या किल्ल्यांचे नावं देऊन त्या ठिकाणी त्यांनी कक्ष तयार केले होते. तिथल्या लोकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी तिथे ही घोषणा केली की मला कुठलाही मंत्री जर नीट काम करणार नाही तर त्याला या जागेवरून जावं लागेल आणि विदर्भात आम्हाला मजबूत करायचं आहे. विदर्भात आम्ही भाजपच्या पुढे तर आता जाऊ नाही शकणार, पण आम्हाला नंबर 2 चा पक्ष म्हणून विदर्भामध्ये एस्टॅब्लिश व्हायचा आहे. तर हा जो एक ज्याला आपण म्हणू की एक डेअर डेव्हिल स्टेप त्यांनी ती घेतली होती आणि त्यांना त्यावेळेस हे विचारलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं गाव निवडलं, तर त्यांनी त्यावेळेस गमतीने हेही म्हटलं होतं की ही काही कोणाची जहागीर नाहीये. बरोबर. तर तो भाग वेगळा, तो त्यांचे संबंध त्याच्यामधले आहे. पण मला असं वाटतं की ही जी एक कणखरता आणि पार्टी स्ट्रेंथनिंगचा जो विषय आहे, तो जो त्यांनी राबवला आणि विदर्भासारख्या ठिकाणी देखील आपली मुळं हे आणायची. आज त्यांनी 6 ते 7 आमदार इथे निवडून आणले. आज महापालिकेमध्ये देखील त्यांना मॉडरेट यश मिळालं असलं तरी अमरावती सारख्या ठिकाणी त्यांचे 11 नगरसेवक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आले. त्यांच्या कुठल्याही नगरपंचायत पक्षाची एखाद्या नवीन भागामध्ये रुजण्याची तशीच तर सुरुवात असते आणि ते संघटन कौशल्य त्यांचं निश्चितपणानं होतं. म्हणजे ते राष्ट्रवादी अखंड असताना सुद्धा ते होतं, पक्षावर त्यांची पकड होती आणि राष्ट्रवादीचे जेव्हा 2 भाग झाले तेव्हा सुद्धा कदाचित त्याच्यामुळेच की काय इतक्या मोठ्या प्रमाणावर नेते हे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरद पवारांची साथ सोडून त्यांच्याकडे आले. पण प्रवीण सर, याच्यामध्ये 2 मुद्दे होते जे मगापासून मकरंद सर आणि विकास सरांनी मांडलेत त्याच्याबद्दल. एक तर हा आहे की 3 पक्षांचं सरकार भरभक्कम संख्याबळ जरी असलं तरी ते चालवताना 3 पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये कम्फर्ट असावा लागतो. तो कम्फर्ट तयार झाला होता आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तो तयार झाला होता. अर्थात ते काही कायम 100% असतं असं नाही, पण कुठे कुठे असतात कुरबुरी, पण तो कम्फर्ट किमान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कायम दिसत होता. आणि हा केव्हा होता, जेव्हा की या 2 पक्षांच्या विचारधारा वेगळ्या होत्या. कुठेही अजित पवारांनी कधीही हे दाखवू दिलं नव्हतं की माझ्या पक्षाच्या विचारधारेशी मी तडजोड करायला तयार आहे. म्हणजे विरोधी विचारधारेच्या पक्षांसोबत राहायचं, सत्तेत राहायचं आणि तरीही कम्फर्ट निर्माण करायचा. हे जे अजित पवारांना साधलं होतं गेल्या 2-3 वर्षांमध्ये, ते आता अजित पवारांच्या पक्षातलं कोणतंही नेतृत्व जरी आलं तरी त्यांना ही जी लीलया पेलण्याची कला होती, हे सगळं आव्हान ते सहज साध्य होऊ शकेल असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणताय त्याप्रमाणे अजित दादा इतके कम्फर्ट होते आणि सरकारही इतकं सुरक्षित होतं
की आता झालेल्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी थेट भारतीय जनता पक्षावर म्हणजे अक्षरशः हल्लाबोल केला होता. हो, त्यांनी म्हटलं की हा पक्ष जो आहे ती सत्तेची प्रचंड भूक असलेला पक्ष आहे. बोलले. हो. इतक्या टोकाची टीका त्यांनी पक्षावर, त्या भारतीय जनता पक्षावर केली होती. आणि त्यानंतर बावनकुळेंनी त्यांना उत्तर देताना सांगितलं, तुम्ही याद राखा तुमच्यावरची प्रकरण अजून निघालेलं नाही. म्हणजे इतक्या टोकाची टीका एवढ्यासाठी केली की ते स्वतः सरकारमध्ये कम्फर्ट आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्याला समजून घेऊ शकतात याची पूर्णपणे त्यांना खात्री होती, त्याच्यामुळे एवढी टीका करत होते. पण दुसरी बाजू एक आपण लक्षात घेतली पाहिजे की डिसेंबरमध्ये हे दोन्ही पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्षांची म्हणजे दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणं एकदम निश्चित झालं होतं. आणि आपण पाहिलं असाल की पिंपरी चिंचवडमध्ये आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र, भले त्यांना खूप यश मिळालं नसेल, पण दोन्ही पक्ष एकत्रीकरणाचं जे काही मुवमेंट जी सुरू झाली होती ती इतकी टोकाला गेली होती की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एक जाहीर कार्यक्रम होईल. अंकुशराव काकडे यांनी ते सांगितलं होतं, जाहीर कार्यक्रमाची आमची काही चर्चा सुरू झाली होती आणि या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र येण्याची जी काही मुवमेंट सुरू झाली होती. आता आपण जे म्हणताय की आता आगामी काळामध्ये काय होईल, तर शरद पवार आणि अजित पवार हे या संदर्भात पूर्णपणे खात्रीशीर होते की आपण एकत्र यायचंय. पण आता प्रदेश अध्यक्ष तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्यामध्ये मग काय चाललंय की जर अजित पवारांना जर हे वाटत असेल, कारण अजित पवार ठाम अगदी विश्वासाने पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे, तशी निर्णय प्रक्रियेमध्ये हे दोन्ही नेते नाहीयेत. आणि त्या दोघांवरही तिथल्या पक्षांचा किती विश्वास आहे हा प्रश्न आहे. अजित आणि शरद पवारांच्या विषयी आपण म्हणाल तर तटकरे आणि पटेल यांच्यावर विश्वास ठेवण्या इतकीच अगदी परिस्थिती त्या पक्षामध्ये नाहीये. या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला एकत्र जर करण्याचं असेल तर आता यापुढे सुप्रिया सुळे यांना पुढाकार घ्यावा लागेल आणि एकत्रित जर करायचं झालं असेल तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीमागे चौकशीचा जो सत्यमेरा भारतीय जनता पक्षाने लावला होता, भाजपला आता मोठं मन करावं लागेल की या अशा कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या सहकारी पक्षाला अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे ब्लॅकमेल करता येणार नाही, याची फक्त जबाबदारी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल. पण ते म्हणजे आत्ताच्या काळात म्हणजे आज आपल्या सगळ्यांनाच भावना आहेत त्याच्यामुळे ते वाटत असेल, पण दूरवरच्या राजकारणाचा विचार केला तर ते काही सहज शक्य होईल असं नाहीये. मकरंद सर, अगदी वेळ संपत आले, पण शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगा, ज्या नावाचा आता प्रवीण सरांनी उल्लेख केला, सुप्रिया सुळे, खरंच हे नाव या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे येताना दिसतंय तुम्हाला नेतृत्वासाठी? ते येऊही शकलं असतं, मुद्दा तिथेच आहे ना. ते जर नाव मान्य असतं तर राष्ट्रवादी बाहेर का पडली? म्हणजे सुप्रिया सुळे यांचं केंद्रीय नेतृत्व मान्य होतं, पण राज्य स्तरावर अजितदादा हेच चित्र होतं. आणि त्याच मुद्द्यावर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी पहिला सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर अजितदादा परत पक्षात गेले, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी जो काही सगळा घटनाक्रम त्यावेळी सांगितलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आम्हाला विचारलेले प्रश्न किंवा आमदारांची तयारी आहे का, त्यावेळी सगळी पक्षांतर, हे सगळे जाहीर वक्तव्य आहेत त्यांची. आणि मुद्दा तिथेच आहे. असं आहे की आता छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते किंवा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा दिलीप वळसे पाटील, जी आता एक पिढी आहे, पण आता अजितदादांच्या मुळे किंवा अजितदादांच्या स्वभावामुळे आणि सत्तेमुळे निमशहरी आणि ग्रामीण भागात जो तरुण येतोय आणि ज्याला राष्ट्रवादीच्या आधारे आपलं काही राजकीय भवितव्य घडवायचं आहे, तो अशा प्रकारच्या एका भूमिकेत जाणार का? परत मला जे वाटतं की विलिनीकरणाचा मुद्दा आता करण्याची त्यांना घाई कशा करता नसेल की निवडणुका नाहीये. मुद्दा आता अजितदादांच्या पक्षाची गरज काय आहे की एक असं नेतृत्व हवं, कदाचित थोडं विधिमंडळात ते प्रभावी नसतं तरी चालेल, पण पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि संघटनेला मायेच्या आधाराने धरून ठेवणं, या 2 निकषावर कदाचित मला असं वाटतं की या पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा असेल आणि त्यातूनच सुनेत्रा पवार यांचं नाव, सुनेत्राताईंचं नाव पुढे आलं असावं. बरं, विकास सर, वेळ अगदी संपत आली, पण मला तुम्हाला संधी द्यायला हवी आणि प्रश्न हा आहे तुमच्यासाठी की 3 वर्ष अजून निवडणुकांना आहेत, तर 3 वर्ष निवडणुकांना असताना ही सगळी परिस्थिती पक्षासमोर असणं हे आव्हान निर्माण करणार आहे की वेळ देणार आहे, संधी देणार आहे? नाही, प्रचंड आव्हान आहे त्याच्यामध्ये, प्रचंड आव्हान आहे. जसं मकरंदजींनी सांगितलं की ज्या सुप्रिया सुळेंमुळे बाहेर पडला, आता मुळात विलिनीकरण करायचं की अजितदादा, जसं आता प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, कुठलंही नेतृत्व हे तेवढं सक्षम नाही आहे की जे पार्टीला बांधू शकेल. आणि मगाशी मी जसं सांगितलं की महायुतीमधला समन्वय, त्याच्यामध्ये अल्टिमेटली मग त्यांनी भाजपमध्ये सामील व्हायचं का? पण आता भाजपही इतका मोठा पक्ष झालेला आहे की या सगळ्यांना कुठे सामावून घ्यायचं, हा एक सगळ्यात मोठा. त्याच्यामुळे हे निश्चितपणे आव्हान आहे. हे असं भाग म्हणजे हा अजितदादांचं अचानक जाणं जे आहे ते फारच
पक्षासाठी आणि विलक्षण. संघटनेसाठी ते मोठं आव्हान आहे. म्हणजे एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जी मकरंद सरांनी अधोरेखित केली होती त्यांच्या पहिल्या उत्तराच्या वेळेला, की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये ही चर्चा करतोय त्या परिस्थितीचं भान ठेवलं तर काही मुद्द्यांना आपल्याला लगेच स्पर्श करता येणार नाही. त्यामुळे आपण आता जी सगळी चर्चा करतोय ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्स्पेक्टिव्हनी करतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातल्या राजकारणातला काही एकटा असणारा आयसोलेटेड असणारा पक्ष नाहीये, तो इतर पक्षांच्या बरोबरीने आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा चर्चा होते तेव्हा ती इतर पक्षांच्या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा बघितली पाहिजे, विरोधकांच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहावी लागेल, शिवसेना भाजप यांच्या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा पाहावी लागेल. पण आज ती कदाचित वेळ नाहीये त्याबद्दल बोलण्याची. त्यामुळे जेव्हा या सगळ्याबद्दल बोलण्याची वेळ येईल तेव्हा त्या राजकारणाची चर्चा आपण करूच. पण आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे नेमकं काय होणार, काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा असणार याची चर्चा करणं, या संदर्भात तज्ज्ञांकडून जाणून घेणं हे महत्त्वाचं होतं. यासाठी ही चर्चा आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.